नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारणतः 4:30 वाजलेत आणि पालखी गेले गोधडीमध्ये. तर हवा बघा किती सुटले आवाज येतो आहे की नाही माहिती नाही. तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं खेळे आले होते. तर खेळे गेल्यानंतर पालखी येते. तर आता गोधडीमध्ये 5-6 घरं आहेत, ती झाली. त्याच्यानंतर मग संध्याकाळ होईल, सूर्यास्ताच्या वेळी पालखी आपल्या घरी येईल. तर आता मी चाललो आहे गोधडीमध्ये आणि फायनली आज आपल्या घरी देव येणार. वर्षातून प्रत्येक कोकणवासी ज्या दिवसाची वाट बघत असतो तो आजचा दिवस. चला पटापट जाऊया आणि पालखी घेऊन येऊया. चला, देव आता गंगेकडे आला. फोटोग्राफर आहे. चला सगळं उचल चिमटू कसं असं ना. थोडीशी काढ.
फुल घे. आतमध्ये आतल्या बाजूचं पाच चिपटे तांदूळ घे पेढे पण खोबऱ्यात झोपायचं का? होय. परत एक एक. घेते? पहिल्या 3 आता सर्वात जवळ हाय एक हाय. तिकडे आतमध्ये टाका. तिथे आतमध्ये हां हां आतूनच घ्यायचं आतूनच घ्यायचं. हां काढ पाच लोकांनी करायची 2 शिवाय माझे आता माया सर्व गोष्टी मुला माणसात राखान धर तसेच शाळा पण आपण ठेवलेल्या आहे माझ्याकडून घे तिकडे मुंबईला तुझं नाव सांगून नोकरीला करतोय माझ्याकडून घे गाडी घोड्याचा आधार नंतर बाय माझ्यासाठी संभाळ पोरींवरती 2 मुंबईतच आहेत. दोन्ही बहिणी मुंबईला दिलेल्या आहेत. दोघींनी 2 हात भेटले नारळ ठेवले आहेत. माझ्याकडून घे त्यांना गाडी घोड्याचा आधार विकतातून बाय माझ्यासाठी संभाळ नाती इथं आली की तिला बरं नसतं तिच्यावर नाही बोला.
त्याची पोरगीला काय घडी बनत तुला एक नाण्याची शेरणी वाटली नाही ती मान्य करून घे. मी काय तरी बातरी लोकांना खोटा नाटक हजार बाजू असल्या तरी बाजूला फक्त झंझणीत कर आणि नवसाला काय ग तसा आपला अविनाश घरची कामानिमित्त तुला खालीवर जाणं इकडे तिकडे करतो तुला एक नाण्याची शेरणी वाटली नाही ती मान्य करून घे. जसा जातो तिथं त्या पद्धतीने सुखात येते आणि कुठल्या गोष्टीची आडअडचण न येत असल्या एक नाण्याची शेरणी वाटली आहे ती मान्य करून घे. नवसाला पावलं जागं बाय ग तसं अविनाश घरची याची आई आपली इथे कामानिमित्त लोक खालीवर जाणे नाही करते त्याला नारळ ठेवलेला आहे मान्य करून घे. बाय म्हणजे आईच्या घरात सन्मान नाही दाखवणार ग बाय बाय आपल्या घाणेकर यांनी आपला हात भेटला नारळ ठेवलेला आहे तो मान्य करून घे. त्यांना गाडी ओढत हजार रुपये तू बाय म्हणजे आजपर्यंत समाजाचा सुखाचा समान हां मस्त आहे मा हां भारी आहे ना वरच्या एक घरातले नशीब. बाळा आहे, पाच बाकी घरांना नारळ लागते. हा? बारकी बघ, एवढी वरती एवढी आहे. आपण जाते वेळी ना कोणाला हलवू द्यायची नाही पाहिजे डायरेक्ट जाऊ हलवायचं असं दिवसभर हलवायला यायची जायला पाहिजे ना. नंतर हत्ती गुरु नंतर मेले मागे हत्ती गुरु असून काही उपयोगाचं नाही दिवस हे चांगल्यामध्ये पाय पड झालं की नाही आजचं आपल्या घरानंतरचं एक दुसरं घर आहे. आता इथून पालखी डायरेक्ट सानेवर जाईल. येऊ दे येऊ दे वर येऊ दे. आता रामदा रात्रीचे मंडळी 7:30 वाजलेत. पालखी एकदम संध्याकाळी आलेली. त्याच्यानंतर परत एक खालचं घर आहे ते पण पालखीने घेतलं आहे. आता उद्या पालखी परत वाडीतील जी उरलेली घरं आहेत ती घेईल आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी पालखी परत मंदिरात जाईल आणि आमच्या गावचं शिंपण आहे ते संपेल. तर आज मस्त वाटलं. ॲक्च्युली कसं आहे वर्षभर वाट बघत असतात प्रत्येकजण, तसं मी पण वाट बघत असतो. आणि होळी सणानिमित्त यावर्षी तर बरेच दिवस गावाला आहे. म्हणजे जो आपण होळीच्या आदल्या दिवशी आलो ते आता 10-1 दिवस तरी इथेच आहे. आता जाऊन काय लवकर येणं होणार दिसत नाही. आता मला वाटतं डायरेक्ट आपण हनुमान जयंतीला येऊ, कारण हनुमान जयंती गावात आपली वाडीत असते तर तेव्हाच येणं होईल.
तर छान असा आजचा दिवस पण गेला. सकाळपासून पण पूर्ण आसतवाडीमध्ये होतो. व्हिडिओ तुम्ही बघत असाल त्यामुळे अपडेट असेल तुम्हाला. सकाळपासून आसतवाडीत होतो, त्याच्यानंतर आपले शिमग्याचे खेळे आले आणि त्यानंतर आता पालखी आली. तर सर्वजणच होते, बहिणी आलेल्या, अवनी, मयुरी आणि वरती मोठ्या घराचं काम सुरू आहे त्यामुळं मग त्यांच्या पूजासुद्धा आपल्या घरीच झाल्या. त्यामुळं मग जरा घर अजूनच पूर्ण भरलेलं होतं. तर चला मंडळी, आत्ता तरी हा व्हिडिओ येते थांबूया. आता आलो आहे, जरा मस्त फ्रेश होतो परत. ॲक्च्युली कसं आहे, दिवसभर घाम खूप येतो त्यामुळं मग किती जरी फ्रेश झालो तरी पण मग सारखं काय ना, तोंडावर पाणी ना तर हातपाय तरी धुतले ना की मस्त वाटतं. कारण गरमी खूप आहे, खूप म्हणजे भयंकरच आहे. आणि आत्ता आपल्या घरामध्ये गरमी जाणवायला लागले. मी म्हणजे म्हणत होतो ना की आपल्या स्लॅबच्या घराच्या खाली गरमी होईल की नाही. ॲक्च्युली कौलांच्या घरामध्ये पण गरमी होते, तसं स्लॅबच्या घरामध्ये आतमध्ये रात्री जास्त गरम होतं. दिवसभर काय वाटत नाही, रात्री ठीक आहे विंडोतून हवा वगैरे येते, पण लाईटली आता गरमी वाटायला लागले. तर हे ऊन असं चालू राहिलं तर मला वाटतं गरमी अजून वाटेल आपल्या घरामध्ये. बघूया. चला तात्पुरता सुरुवात म्हणजे हा व्हिडिओ थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय, सी यू. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, मंदिर मामा की, साई बाबा की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.